नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 77. बोराड संगम, देवसंगम, कपिला संगम लोहारा आणि नाहिली संगमी सहस्त्रज्ञाक्यतीर्थ मोहिपुरा. ग्यारलिंगी आश्रमातून भल्या पहाटे मी निघालो खरा, परंतु आश्चर्यतेने अंधारामध्ये बाहेर पडणं परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही. त्यामुळे बसायचे ते सर्व फटके मला बसले. वाटेमध्ये मला प्रचंड वन्यजीव भेटले. अनेक कोल्हे मला आडवे गेले. मोठे घुबड पाहिले. अंधारात अज्ञात जनावरं पळण्याचे आवाज मी ऐकले. पाण्यातून 2 खोल ओढे ओलांडताना माझ्या मनाची अवस्था काय झाली होती ही माझी मलाच माहिती. त्यात ओढे ओलांडून भिजल्यामुळे पुढे चालताना अखंड थंडी वाजू लागली. अजूनही झाडी कमी झाली नव्हती. अंधुक दिसू लागले होते. आपण बघू शकता ग्यारलिंगी आश्रम सोडून काठाकाठाने पुढे निघाल्यावर डावीकडे अशी घनदाट झाडी आहे. नर्मदा मैया जिथे जमिनीला स्पर्श करते तिथूनच चाललात तरच तुम्हाला चालण्यापुरती जागा मिळते, अन्यथा चालता येत नाही. परंतु नर्मदा मातेच्या कृपेने मला प्रत्येक वेळी एक पाऊल ठेवण्यापुरती तरी जागा मिळत गेली. आपण वरून खाली चालतोय या चित्रात, आणि हेच ते 2 ओढे जे मी अंधारात पाण्यामध्ये उतरून पार केले. मला असं वेडं साहस करायची इच्छा त्या दिवशी का झाली माहिती नाही, परंतु हे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही. तरी कृपया अन्य परिक्रमावासींनी हे अनाठही साहस करू नये अशी विनम्र प्रार्थना. मैयाला त्रास होतो. हा संपूर्ण किनारा कसा आहे हे आपल्या लक्षात यावं म्हणून याचं अजून एक गुगल चित्र मी टाकतोय. याच्यामध्ये शेती दिसत असली तरी शेतातून चालणं फारसं सुखावं नसतं. त्यामुळे हातातील दंड मैयामध्ये बुडवत बुडवत चालायचं, खूप आनंद मिळतो. हळूहळू जसजसं उजाडू लागलं तसतसं सभोवती पसरलेलं दृश्य पाहून तन मन हरखून गेलं. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सर्वत्र केवळ हिरवळच हिरवळ होती. नर्मदेचं पाणी अतिशय शांत होतं. शांततासुद्धा शांत होण्यासाठी इथे येऊन काही काळ शांत बसत असावी. त्यात मी भिजलेला असल्यामुळे अजूनच थंड पडलो होतो. थंडगार वारा, डोळ्यांना देखील थंडावा, स्वर्गीय अनुभव होता. असे वाटत होते इथेच राहावे, भव्य दिव्य नर्मदा पात्र पाहत राहावे. अचानक समोर एक भव्य दिव्य नदी आडवी आली. ही नदी 3 वेगळ्या वेगळ्या शाखांद्वारे नर्मदेला मिळत होती. बोराड नदी किंवा बोराणी नदी असं तिचं नाव होतं. नदीचं पाणी अतिशय स्वच्छ आणि नितळ होतं. पात्राच्या मधोमध उभा राहून अकंठ पाणी प्यालो. प्रत्येक नदीच्या पाण्याची चव वेगळी असते. हा निसर्गाचा किती मोठा चमत्कार आहे. आणि त्या चवीतला वेगळेपणा आपल्या टिचभर जिभेला कळतो हे त्याहून मोठा चमत्कार आहे. नदीचे पाणी मोठा त्रिभुज प्रदेश तयार करत नर्मदार्पण होत होते. इथे खूप सारी शिवलिंगे सापडत होती. नानाविध रंगाची, नानाविध ढंगांची शिवलिंगे पाहून उचलण्याचा मोह व्हायचा. परंतु वजन होत असल्यामुळं नाद सोडून द्यायचो. त्यातल्या त्यात एखादी खूप चांगले शिवलिंग मिळालेच तर जुने ओबडधोबड शिवलिंग तिथे ठेवून नवीन घ्यायचो, म्हणजे तेवढेच वजन राहायचे. ही नदी पार करायला मजा आली. आधीच भिजलेलं असल्यामुळं या नदीला पार करताना काही वाटले नाही. मध्ये खोल डोहामध्ये स्नान देखील केले. मैयाच्या काठाने चालताना अन्य नद्यांची भीती वाटायची बंद झाली होती. त्या सर्व नद्या आपल्याच आहेत असे वाटायचे. त्या आपल्याला काय करणार? आईपेक्षा मावशी जास्त माया करते तसा अनुभव या नद्या द्यायच्या. अतिशय प्रेमाने त्या परिक्रमावासींना पार करवतात. माझी अशी खात्री पटलेली आहे की या सर्व नद्या, नाले, ओढे यांना स्वतःचे अस्तित्व असते, स्वतःचे मत असते. कुणाला पार करवायचे, कुणाला बुडवायचे हे ठरवण्याची शक्ती यांच्यामध्ये असते. आपण जेवढे त्यांना शरण जाल तेवढे ते आपल्यासाठी सुखकारक असतात. पंचमहाभूतांची परीक्षा घ्यायला जाऊ नये. आपली तेवढी योग्यता नाही, किंबहुना होणारे परिणाम भोगण्याची सहनशक्ती आपल्यामध्ये नाही. ही नदी किती सुंदर आहे हे तुम्हाला गुगलनं कशा पाहिल्यावर कळेल. हे पहा, हीच ती बोराणी किंवा बोराडी नदी नर्मदार्पण होते. अतिशय विस्तारपूर्वक नर्मदार्पण होते. घाटवाड्या आणि नंदगाव याच्यामध्ये ही नदी लागते. धरणाच्या पाण्यामुळे या भागातली बरीचशी गावे डूब क्षेत्रात जातात. त्याच्या खाणाखुणा तुम्हाला सर्वत्र दिसतात. मोठे मोठे महावृक्ष वटलेले आहेत. त्यांची पांढरी फटक खोडे नजरेत भरतात. काठावरील जी घरे तर अशी पाण्याखाली जातात ती सोडून लोकांनी मागे घरे बांधलेली आहेत.
त्यामुळे ही जुनी पडकी घरे भकास दिसतात. मी साधूचा चहा बालभोग नाकारून पुढे आल्यामुळे आज मला वाटेमध्ये कोणी चहाच काय पाणीसुद्धा विचारलं नाही. अर्थात वाटेत माणसं दिसतच नव्हती, परंतु जेव्हा एखाद्या गावातून जायचो तेव्हा देखील काही विचारणा होत नव्हती. इथे मध्ये अचानक डाव्या हाताला एक अतिप्रचंड खोल खड्डा काढलेला दिसला. मोठे मोठे JCB अखंड काम करत होते. इथून नर्मदा मातेचे पाणी वळवण्याचे काम सुरू आहे असे मला कळले. या प्रकल्पाला नागलवाडी जलोपसा प्रकल्प असे म्हणतात. हा प्रकल्प फारच भव्य आणि अजस्र होता. गंमत म्हणजे नर्मदेपेक्षा खोल खड्डा काढून देखील खाली पाणी फारसे नव्हते. इथे बहुतेक नर्मदा पात्रामध्ये खडक असल्यामुळे ही जागा निवडली होती. हे बघा, हा नागलवाडीचा जलोपसा प्रकल्प. अशा अर्थीने बांधकाम त्याचं चालू आहे. प्रकल्पाची भव्यता दर्शवणारी ही काही चित्र आपण बघतोय. इथे खाली जिथपर्यंत खोदकाम कराल तिथपर्यंत वाळूच वाळू सापडते. नर्मदेच्या बाजूला मात्र मोठा अखंड खडक आहे असे अभियंत्याने मला सांगितले. आता प्रकल्प पूर्ण झाला असून त्यात पाणी भरल्याचे दिसते आहे. मी चालताना मात्र प्रकल्पाचं काम जोरात सुरू होतं. हाच तो नागलवाडीचा प्रकल्प. वरील चित्रात दिसणारा नागलवाडीचा प्रकल्प ब्राह्मणगावचा घाट, नर्मदा सेवाश्रम आणि राम मंदिर ही सगळी स्थानं आपण आता पुढे पाहूयात. नंदगाव मागे पडल्यावर ब्राह्मणगावात आलो. काठाने चालता चालता दगडी घाट लागला. घाट सुंदर होता. गावात राम मंदिर आहे असे कळले. दर्शनासाठी म्हणून वर गेलो. ब्राह्मणगावच्या घाटावर मी चालत आलो. तो रस्ता समोर सरळ रस्त्यात आहे. हां, काठाने दिसतोय तो. पायऱ्या चढून वरती गेले की ब्राह्मणगाव सुरू होते. विशेष म्हणजे गावात ब्राह्मणांची घरे नव्हती. राम मंदिरांचे पुजारी तेवढे ब्राह्मण होते. गावामध्ये एक नर्मदा परिक्रमा अशी धर्मशाळा उभी करण्यात आलेली आहे. नदीच्या अगदी काठावर पत्र्याची शेड टाकून धर्मशाळा बांधलेली आहे. इथे मी गेलो, परंतु कोणीही मला बस देखील म्हणणार नाही. चहा पाणी तर दूरची गोष्ट. अर्थात यात कुणाचा दोष आहे हे आपण जाणताच. मला आज उपाशी मारायचे मैयानेच ठरवले होते. रात्री आसरा देणाऱ्या साधूचा चहा पाण्याचा अव्हेर करून केलेला अपमान ही नर्मदाखंडामध्ये साधी गोष्ट नाही. थोडा वेळ या धर्मशाळेमध्ये बसलो आणि राम मंदिरात जाऊन यावे असा विचार केला. हीच ती अमावस्या कन्यापूजन समितीची भोजनशाळा किंवा धर्मशाळा, जिल्हा बडवानी, ब्राह्मणगाव. पत्र्याची शेड असली तरी धर्मशाळा अतिशय अत्याधुनिक आहे. स्वच्छ फरशी, जागोजागी पंखे लावलेले आहेत. अशा सुविधा फार कमी ठिकाणी आढळतात. परिक्रमावासी अशा पद्धतीने आसन लावतात. इथं फारसं अगत्य न दिसल्यामुळं मी राम मंदिरात गेलो. घरासारखेच मंदिर होते किंवा बहुतेक मंदिरातच घर थाटले होते. रामरायाचे दर्शन घेऊन आलो आणि ओसरीमध्ये मी क्षणभर बसलो. सकाळचे 10 वाजले असावेत. इतक्यात आतून एक म्हातारा आल्या आणि त्यांनी सांगितले 12 वाजल्याशिवाय भोजन मिळणार नाही. ब्राह्मणगाव इथल्या रामाच्या उत्सवमूर्ती. दक्षिण भारतात कुंभकोणमजवळच्या स्वामीमलई नावाचं गाव आहे. इथं या सगळ्या उत्सव मूर्ती बनवल्या जातात. आज रामराय देखील आपली बाजू घेत नाही असे लक्षात आल्यावर तिथून शांतपणे उठलो आणि पुढचा मार्ग पकडला. पोटामध्ये भुकेची जाणीव हळूहळू तीव्र होत होती, परंतु सकाळी केलेला पराक्रम माहिती असल्यामुळं निरुपाय होता. नर्मदा तिचे अनुभव इतक्या खात्रीशीरपणे देत असते की आपल्याला चूक केल्याबरोबरच शिक्षा काय मिळणार याची देखील खात्री असते. तसेच माझे झाले होते. मनातल्या मनात माझे द्वंद्व सुरू होते. एक मन म्हणत होते कशाला निघायची घाई केली, तो तांत्रिक असे माझे काय बिघडवणार होता, आणि दिसली मानवी कवटी तर काय फरक पडतो. दुसरे मन सांगत होते जिथे आपल्याला कोणी विचारत नाही तिथे क्षणभर तरी कशाला थांबावे, आणि चालायला लागले उपाशी पोटी एखाद्या दिवशी तर काय फरक पडतो, रोज सुग्रासांना देतेच आहे ना मैया, एखाद दिवस सुट्टी घेऊ दे की तिला. असा विचार करत किनारा पकडून झपाझप चालू लागलो. विश्वनाथ खेडा, चैनपुरा गावे ओलांडत मारुकी चिंचली गावाची हद्द गाठली. चिंचली गावातील राम मंदिरामध्ये देखील भोजनप्रसाद मिळणार नाही असे मला सांगण्यात आले. तुम्हाला असे वाटू शकते की सारखे भोजन काय चालू आहे, परंतु जेव्हा पोटामध्ये आग पडते ना तेव्हा बाकीचं काही सुचत नाही. त्यातून चालून कष्ट झालेले असतात तेव्हा तुमची भूक अजून गहरी करायचं काम हे कष्ट करतात. इथं देव किंवा डेब नावाची नदी आडवी येते. हिचे पात्र फार मोठे असून पाण्याला प्रचंड गती आहे.
पाण्यात शेवाळं देखील खूप आहे, त्यामुळे थोडंसं उलटं गावात चालत जावं लागतं. तिथून भयानशा वाळवंटातून नदी पार करावी लागते. म्हणजे तसं पाहायला गेलं तर हे जंगल आहे, परंतु कितीही खोल खणलं तरी वाळूच सापडते. त्यामुळे हजारो लाखो वर्षापूर्वीची ही वाळू अवैध रीतीने उत्खनन करून काढण्याचा मोठा व्यवसाय या भागात आहे. वाळू खणणाऱ्या लोकांनी इतके विचित्र ठिकाणी उत्खनन करून ठेवले आहे की बरेचदा 400-500 मीटर चालल्यावर आपल्या लक्षात येते की आता रस्ता संपला आहे व पुन्हा उलटे जावे लागणार आहे. परंतु उलटे येताना देखील तुम्हाला पहिला रस्ता सापडेल याची खात्री नसते. इतके भयंकर भूलभुलैया इथे निर्माण झालेले आहेत. हा परिसर कसा आहे याची कल्पना आपल्याला यावी म्हणून या भागाचा गुगल नकाशा सोबत जोडतोय. पहा, ही खड्ड्यात वाहते ती डेब नदी आणि त्याच्या आजूबाजूला वाळू मध्ये लोकांनी काढून ठेवलेले रस्ते. हे सगळे वाळू अधिक जंगल असं क्षेत्र आहे. या भागात वन्यजीवन देखील भरपूर असून कोल्हे, लांडगे, साळीण, दरींची मोठी संख्या आढळते. त्यामुळे जपून चालावे लागते. वाळूचे मोठे उभे कडे कापलेले दिसतात. त्यामुळे ज्या भिंती तयार होतात तिथे वेडे राघू आपल्या गुहा किंवा घरटी बनवतात. अशा सुमारे 200-300 घरट्यांचा समूह एकेका ठिकाणी मी पाहिला. एकंदरीत तिथे चालणे भीतीप्रद वाटते. पायाखालची वाळू देखील कधी सटकेल्याचा नेम नसतो. देव अथवा डेब नदीचे एक वैशिष्ट्य आहे. हिच्या काठावर जेवढी म्हणून गावं आहेत त्या प्रत्येक गावाच्या नावामध्ये डेब हा अक्षर आहे. डेब हा शब्द आहे. उदाहरणार्थ मेहगाव डेब, सेमलदा डेब, पिपल्या डेब, पिपरी डेब, बिलवा डेब इत्यादी. फार थोड्या नद्यांना असं भाग्य मिळतं. इथून पुढे नलवाई किंवा नलवाई गावात आलो. इथं देखील कोणी पाणीसुद्धा विचारलं नाही. अखेरीस किनारा पकडून पुन्हा चालू लागलो. इथे कपिला नावाची नदी आडवी आली. नदी खोल होती. पलीकडच्या काठावर एक नाव नांगरलेली होती. तिथे आंघोळ करणाऱ्या एका माणसाने माझ्या दिशेला जोरात नाव ढकलून दिली. मी देखील काठीने नाव ओढून घेतले. त्यानंतर स्वतःच नावेत बसून काठीने वलवत 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 पलीकडचा किनारा गाठला. माझ्या अंगातले सगळे बळ निघून गेले होते. कसाबसा घाट चढलो. हे लोहारा नावाचे गाव होते. इथे एका साधूची धर्मशाळा आहे असे कळले. मोठ्या आशेने धर्मशाळेमध्ये गेलो. साधूने सांगितले की जेवणाची वेळ टळून गेली आहे. दुपारी 12 वाजल्यावरच भोजन मिळते. त्याने आसन लावायला सुद्धा नकार दिला. आता मात्र मला खरोखरच पश्चाताप होऊ लागला. जाऊन जाऊन जावे तरी कुठे असा प्रश्न पडला. अखेरीस इथे रस्त्यावरच आसन लावण्याचा निर्णय मी घेतला. इथे घाटावरच एका निवृत्त कर्नलचा बंगला होता. त्याच्या बाहेर एक मोठे झाड होते. त्याच्या सावलीमध्ये रस्त्यावरच मी आसन लावले. दुपारचे सुमारे 3 वाजले होते. नर्मदा मातेची क्षमा मागण्यासाठी मी घाट उतरून खाली गेलो. तसेही संगमावर स्नान केलेले नव्हतेच. अतिशय निसरड्या अशा त्या तिरक्या घाटावर 3 डुबक्या मारून स्नान केले आणि हात जोडून नर्मदा मातेची मनोमन क्षमा मागितली. तिला मी सांगितलं, हे पहा मैया, सकाळपासून मी अखंड चालतोच आहे. सुमारे 10 तास झालेले आहेत. पोटात अन्नाचा कण नाही. डोक्यावर सूर्य आग ओकतोय. आता इथून पुढे जाण्याची क्षमता माझ्यामध्ये नाही. मला मनापासून क्षमा कर. त्या साधूला सांग की या परिक्रमा वासीला त्याच्यापासून काही अडचण नव्हती, परंतु त्याने बाळगलेला मांत्रिक मला आवडला नसल्यामुळे हा पुढे निघून गेला. पुन्हा असा प्रमाद माझ्या हातून घडणार नाही. माझे तोंड मैयामध्ये बुडवले आणि डोळ्यांनी पुन्हा हाच निरोप तिला सांगितला. बाहेर आलो. अंग पुसले आणि आसनावरती जाऊन पाठ टेकली. मंद गार वारा सुटला होता. दुपार टळून संध्याकाळ होण्याची लक्षणं दिसू लागली होती. आता छान झोप काढावी असा विचार मी केला. तसेही सुमारे 25 ते 27 किलोमीटर अंतर मी सलग तोडलं होतं. आता माझा डोळा लागणार इतक्यात एक म्हातारी माताराम आली आणि माझ्या डोक्यावर हात फिरवला. बुखार है क्या बाबाजी? नहीं मैया. तो फिर बाहर क्यों सोए हो? अंदर आश्रम में जाओ ना. अरे वो आश्रम वाले महाराज ने ताला लगा के चले गए. मी सांगितले. कोई बात नहीं, शाम को भी यहीं पे भोजन करोगे ना? माताराम ने मला विचारले. मैया, आज मैंने भोजन ही नहीं किया. अब शाम का पता नहीं, मैया जाने. माझ्या या उत्तराने म्हातारी ताडकन उभीच राहिली. लोहारा गाव में परिक्रमावासी भुका सोयगा? चिडून नेमाडी भाषेमध्ये तिने बहुतेक साधूला लाखोरी व्हायला सुरुवात केली. मी तिला म्हणालो, माताजी, गलती मेरी है. मैंने सुबह चाय बालभोग ठुकराया है. उसकी सजा तो भुगतनी पडेगी ना. म्हातारी उठून ताडताड निघून गेली. मला पुन्हा डोळा लागला. थोड्या वेळात काही लोकांची गडबड ऐकू आली म्हणून मी जागा झालो. समोर काही लोक पूजा मांडून बसले होते. नीट लक्षपूर्वक ऐकल्यावर मला लक्षात आलं की हे लोक मराठीमध्ये बोलत आहेत. एकीकडे पूजा चालू होती तर एकीकडे स्वयंपाक चालू होता. दालबाटी बनवण्याचा कार्यक्रम चालू होता. त्यांच्यासोबतची लहान मुले खेळत खेळत माझ्याजवळ आली. माझ्याकडे पाहून त्यांना माऊज वाटत होती. रस्त्याच्या कडेला शक्यतो भिकारी झोपतात आणि भिकाऱ्यांशी बोलू नये असे घरी मुलांना शिकवलेले असते. त्यामुळे मुले माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखी करत होती. खेळता खेळता त्यांचा चेंडू माझ्या अंगावर पडला. मी त्या मुलांना म्हणालो, तुमची नावे सांगितली तरच चेंडू मिळेल. मुले धावतच आपल्या नातेवाईकांकडे गेली आणि त्यांना सांगू लागली, अहो, तो भिकारी मराठी भाषेमध्ये बोलतोय. त्यांचा काहीच दोष नव्हता. मी इतक्या नद्या, ओढे, नाले चिखलातून ओलांडून आलो होतो की माझे कपडे प्रचंड मळले होते. बरं, वस्त्रावरची माती
हीच नर्मदेची विभूती हा भाव ठेवून चालत असल्यामुळे समोरच्या माणसाचा गैरसमज होणे स्वाभाविक होते. आणि तसेही एखाद्या भिकाऱ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक होता? तो देखील भूक लागली म्हणून जेवायलाच मागतो ना. मी दुसरे तरी काय करत होतो? तरी देखील त्या कुटुंबाचा प्रमुख माझ्याकडे बोलण्यासाठी आले. नमस्कार चमत्कार झाले. हे डॉक्टर चौधरी नावाचे अंमळनेर इथले वैद्यकीय डॉक्टर होते. त्यांनी बडवानीमध्ये क्लिनिक चालू केले होते आणि कुठल्या तरी पूजेच्या निमित्ताने सर्व नातेवाईकांना घेऊन ते नर्मदेकाठी आले होते. मी परिक्रमा करतो आहे हे लक्षात आल्यावर त्यांच्या घरातील सगळेजण माझ्याभोवती गोळा झाले. त्यांच्या पत्नी जळगावच्या होत्या. सर्वांनाच मराठी बोलणारा परिक्रमावासी भेटल्यामुळे आनंद झाला होता. डॉक्टर चौधरी मला म्हणाले, नेमके आम्हाला यायला उशीर झाला. आम्ही दुपारपर्यंत पोचलो असतो तर आमच्यासोबतच तुम्हाला दालबाटी खायला सांगितले असते. मी केवळ हसलो आणि काहीच बोललो नाही. इतक्यात ती वृद्ध माताराम पदराआड ताट झाकून घेऊन आली आणि तिने मला गरमागरम 4 पोळ्या आणि भाजी वाढली. हे पाहिल्याबरोबर डॉक्टरसाहेब अवाक झाले. हे काय? तुम्ही अजून जेवला नव्हतात? त्यांनी आश्चर्याने विचारले आणि मला प्रेमळ तंबीच दिली की आता मला त्यांच्याबरोबर दालबाटीसुद्धा खावी लागेल. मग काय विचारता? तसेही 4 पोळ्यांनी माझे पोट भरणार नव्हतेच. सोबत भरपूर दालबाटी खाल्ली, चुरमा खाल्ला, मस्तपैकी आंब्याचे लोणचे ओरपले. सर्वांनाच खूप आनंद झाला. अशा प्रकारे मैयाने शिक्षा भोगायला लावून नंतर चांगले बक्षीसही दिले. या परिसरातील छायाचित्रे आपल्या माहितीकरता सोबत जोडतोय म्हणजे आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहील. हाच तो उताराचा निसरडा लोहारा घाट जिथे मी स्नान केलं. समोर जो तट दिसतोय ना, तिथूनच नावेने मी इकडे आलो. ज्या नावेने आलो ते नावसुद्धा झाडीमध्ये तुम्हाला दिसेल बघा. ही नाव इथंच नांगरलेली असते. डावीकडून येते आहे ती नर्मदा माता आहे आणि उजवीकडून येणारी कपिला नदी. कपिला नदीतनं काढलेलं नर्मदा मातेचं चित्र. संगमाचं स्थान तसं खूप रम्य आहे, पण काठावर चिखल खूप आहे. आकाशातून जर बघितलं तर तुम्हाला संगम असा दिसतो. लोहारा घाट आणि कपिलेश्वर महादेवाचं मंदिर पण दिसतंय. निळा पत्रा दिसतोय ना, तो कर्नल साहेबांचा बंगला आहे. त्याच्याच बाहेर मी झोपलो होतो. हीच ती परिक्रमावासींची धर्मशाळा जिला कुलूप लावून व्यवस्थापक साधू निघून गेला. त्यामुळे इथे या पारावर मी आसन लावणार होतो, परंतु तिथे भैरव समोर झोपलेला असल्यामुळे मी पुढे रस्त्यावरती आसन लावलं. हाच तो कॉन्क्रीटचा रस्ता जिथे मी आसन लावलं. समोर धर्मशाळा दिसते बघा. अगदी याच नंदीमंडपाजवळ सावलीमध्ये मी आसन लावलं होतं. मागं काळा पांढरा दार दिसतंय, तो कर्नल साहेबांचा बंगला आहे. हे त्या बंगल्याचं दार. कर्नल साहेबांच्या बंगल्यामध्ये एक आवळ्याचं झाड होतं. त्याचा आवळा टपकरून माझ्यासमोर पडला आणि मला आवळे खायची इच्छा आली. तर जाताना डॉक्टर चौधरी यांनी न विचारता बिस्किटे आणि अर्धा पाऊण किलो आवळे मला सोबत दिले. पुढे बरेच दिवस या आवळ्यांनी माझी तहानभूक भागवली. इथं पडल्या पडल्या नर्मदा कपिल संगमाचं असं सुरेख असं दर्शन व्हायचं. पाणी उतरल्यावर घेतलेलं हे छायाचित्र आहे. इथून थोडंसं पुढे गेल्यावर कपिलेश्वराचा घाट लागतो. ही भगव्या रंगाची नाव इथं कायम नांगरलेली असते. अशा नावा सरदार सरोवरामध्ये खूप आहेत. कपिलेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या याच पायऱ्या उतरून मी खाली आलो आणि पुढचा मार्ग चालायला सुरुवात केली. इथून पुढे बरेच चढउतार लागले. ओळीने काही टेकड्या आहेत. पहिल्या टेकडीवर बिमलेश्वराचे मंदिर आहे. इथून नर्मदेचं खूप सुंदर दर्शन होतं. दुसऱ्या टेकडीवर सिद्धेश्वराचं स्थान आहे. टेकडीवर असलेल्या सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं. इथून पुढे देखील काही लोकांनी जमिनी विकत घेऊन आश्रम बांधलेले आहेत. एक साईबाबा मंदिर पण आहे. पुढचे सर्व आश्रम खालूनच पाहत पुढे निघून गेलो. परंतु वाचकांपैकी कोणी या मार्गाने गेले तर माहिती असावे यासाठी गुगल नकाशावर सापडलेले त्या स्थानाचे काही फोटो सोबत जोडतोय. हे आहेत श्री विमलेश्वर महादेव. महादेवाच्या मंदिरातनं नर्मदेचं सुंदरसं दर्शन होतं. मंदिराची टेकडी बऱ्यापैकी उंच आहे. मंदिर प्राचीन आहे आणि अतिशय रम्य असं हे स्थान आहे. सिद्धेश्वराचं स्थानसुद्धा इथनं जवळ आहे. हे पांडव प्रतिष्ठित मंदिर आहे अशी मान्यता आहे. अशी प्रत्येक स्थानाची काही ना काही आख्यायिका नर्मदेकाठी आहेच आहे. त्यामुळे 3 वर्षे 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा केली तर सर्व पाहून होतं. पांडवकालीन म्हणजे प्राचीन असा त्याचा अर्थ आहे. त्याचा 5ही पांडवांशी काही संबंध असेलच असं नाही. पारंपरिक साहित्य वापरून आधुनिक दिसणारं बांधकाम पुढं केलेलं दिसतं. ही कुठे खूप छान होती. स्थापत्य विशारदांसाठी नर्मदा घाट एक नंदनवन आहे. हे मी यासाठी म्हणतो आहे. इथे अजूनही विविध प्रकारच्या वास्तू उभा करण्यास पुरेसा वाव आहे.
प्रत्येक प्रसिद्ध आर्किटेक्टने एक जरी वास्तू नर्मदेकाठी सेवा म्हणून उभी केली तर खूप पुण्य मिळेल आणि जगभरामध्ये नर्मदा खंडाचे नाव वास्तू वैविध्यामुळे प्रसिद्धीला येईल. अजून एका टेकडीवरती साईबाबांचं मंदिर आहे आणि आश्रम आहे. मंदिराचा आकार थोडासा विचित्र आहे परंतु कल्पक आहे. ओम श्री साईनाथाय नमः. या भागातील नर्मदा अतिशय भव्य, दिव्य आणि शांत आहे. पाण्याच्या मोटरचा आकार आणि उपसा क्षमता आता हळूहळू वाढत जाते. खांब लावून विद्युत तारा उचलून घेण्याचं प्रमाण वाढत जातं. त्यामुळे चालताना तुमच्या डोक्याला तार लागू शकते. इथे अजूनच सावधपणे चालावं लागतं. अर्थात थेट विजेचा झटका बसण्याची शक्यता असते. मी बरेचदा खाली वाकून जायचो परंतु माझ्या बिछाण्याची गुंडाळी त्या वायरीमध्ये नेमकी अडकायची. अजून थोडे खाली वाकावे तर गुडघे चिखलात आपटायचे. तसाही इथून पुढे प्रचंड चिखल सुरू झाला. त्यामध्ये येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचं प्रमाण वाढू लागलं आणि सर्वच ओढे गुडघाभर चिखलाने भरलेले होते. धरणाचं पाणी उतरल्यामुळे असं झालं होतं. त्यामुळे माझे सर्वांग चिखलाने भरून गेले. खूप वेळा चिखलामध्ये रुतलो, घसरून आपटलो सुद्धा. पाहणारे कोणीच नव्हते. त्यामुळे बिनधास्त सर्व प्रकार चालू होता. धुण्याची देखील सोय नव्हती कारण मैयामध्ये सुद्धा 5 ते 10 फूट चिखल झालेला होता. माझे मला सासू यायचे परंतु मी एक निरीक्षण केले. मैयाकाठचा चिखल पायाला लागला की पायाचे दुखणे कमी व्हायचे. तो जणू काही औषधी चिखल होता. दुखणाऱ्या पायांना मैयाने स्वतःच्या हाताने लावलेला लेपच जणू लेपा. या भागातील ओढे नक्की कसे होते हे आपल्याला कळावे म्हणून त्या ओढ्यांचा गुगल नकाशाखाली जोडतोय. हे सर्व ओढे कमरेएवढ्या पाण्यातून गुडघाभर चिखलातून मी पार केले. हळूहळू तुम्हाला जलस्रोत पाहिल्यावर तो किती धोकादायक आहे याचा अंदाज येऊ लागतो. आतला आवाज इथे तुम्हाला खूप मदत करतो आणि तो निश्चितपणे आपला स्वतःचा नसतो. त्याच्यावर देखील तिचीच सत्ता आहे. हे पहा, या भागात येऊन मिळालेले ओढे सलग एकामागोमाग एक ओढे आहेत. हे सर्व ओढे काठाकाठाने चालत पार करायचे. अर्थात चातुर्मासामध्ये जेव्हा पाणी चढते तेव्हा हे सर्व जलमग्न झालेले असते. सुदैवाने मी पाणी उतरलेले असताना चालत होतो. नाहिली नावाची नदी नर्मदेला येऊन मिळते. तो संगम देखील असाच खूप मोठा आहे. त्या नदीला पार करणारी प्रत्येक व्यक्ती नाहिलीच पाहिजे असा तिचा नियम आहे. त्यामुळे तिचं नाव नाहिली. त्यामुळे खोल पाण्यातून आंघोळ करतच बाहेर पडायचं. परिक्रमेला जाण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर पोहणे शिकून घ्यावे म्हणजे पाण्याची भीती जाते. नद्या त्यांचे प्रवाह बदलत असतात. या नदीला बहुतेक तिचा प्रवाह कधी बदलला नसावा. जगह से ना हिली इसलिए ना हिली असो. अखेर अतिशय सुंदर असे मोहीपूर आश्रमामध्ये येऊन पोचलो. सूर्य मावळतीला आलेला होता. गावातील तरुण आश्रमामध्ये केलेली सजावट उतरवण्याचं काम करत होते. सर्वांनी मोठ्या आनंदाने माझे स्वागत केले. परिक्रमा जवळपास संपलेली असल्यामुळे असा एखादा परिक्रमावासी जेव्हा येतो तेव्हा लोकांना खूप आनंद होतो असे मी अनुभवले. इथे 62 वर्षे वय असलेले एक पती-पत्नी परिक्रमावासी अन्य परिक्रमावासींची सेवा करण्याकरता म्हणून थांबले होते. हा नितांत सुंदर आश्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांधलेला आहे असे मला सांगण्यात आले. हा आश्रम डुब क्षेत्रामध्ये बांधलेला असल्यामुळे दरवर्षी जलमग्न होतो व पाणी उतरल्यावर पुन्हा त्याचा जीर्णोद्धार केला जातो. इथे असलेले सिद्धेश्वर महादेवाचे स्थान हे भार्गव ऋषींनी स्थापन केलेले आहे. अमृतानंदपुरी नावाच्या एका यतींनी या स्थानाचा जीर्णोद्धार केला. पुढे मोरे महाराज नावाच्या एका संघ स्वयंसेवकांनी इथली सगळी व्यवस्था लावली. पांडवांनी पूर्वी नर्मदेकाठी एक सहस्त्र यज्ञ घातला होता. ते स्थान इथून दिसत होतं म्हणून या तीर्थाला या टोकाला सहस्त्र यज्ञाख्य तीर्थ असं नाव पडलं. स्वामीजी स्वतः पूर्वाश्रमीचे संघ स्वयंसेवक होते. त्यामुळे ओघानेच या आश्रमामध्ये संघाच्या स्वयंसेवकांचा सदैव राबता राहिला आहे. आता देखील इथं अनेक तरुण काही ना काही माध्यमाने काही ना काही कामं स्वयंस्फूर्तीने करताना मी पाहिले. विशेष म्हणजे याच्यामध्ये लहान मुलांचा देखील मोठा भरणा होता. सगळ्या वानर सेनेने मिळून तासाभरातच संपूर्ण आश्रम आवरून चकाचक केला. आश्रमाच्या याच खोलीमध्ये मला मुक्काम घडला होता. गावातल्या तरुणांचा आश्रमातला वावर लक्षात येण्याजोगा असतो. मी गेलो त्या दिवशी साधारण अशीच तयारी आणि आवरावरी सगळ्यांची चालली होती. योगायोगाने हे चित्र मला गुगल नकाशावर सापडलं. आश्रमातले काही स्वयंसेवक. रेवा आश्रम मोहीपुरा. आश्रमाच्या परिसरामध्ये सुंदर असा बगीचा दरवर्षी उभा केला जातो आणि दरवर्षी पुरामुळे ही सर्व शोभेची झाडं वाढतात. मी आश्रमातल्या स्वयंसेवकांना टिकाऊ पाणथळ देशी वृक्षांची माहिती दिली. हे सगळे बऱ्यापैकी विदेशी वृक्ष इकडे लावलेले दिसत आहेत. चातुर्मासामध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आणि आश्रम अशा रीतीनं जलमग्न झालेला असतो. या आश्रमामध्ये नर्मदेच्या काठावर एक अतिशय सुंदरशी गोलाकार कुटिया उभी केली होती. मला या कुटीची रचना फार आवडली.
इथे छप्पर देखील रंगीबेरंगी होते. गावातल्या एका तरुणाने मला कुटी आतून दाखवली आणि त्या कुटीबाहेर उभे करून माझा एक फोटो त्याने काढला आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला. ते फोटो आपल्यासोबत जोडतोय. मोहीपुरा गावातल्या आश्रमामध्ये सुंदर गोलाकार कुटी शेजारी उभा प्रस्तुत लेखक आणि मागे नर्मदा नाहिली संगम आपल्याला दिसतोय. वरती येते नर्मदा, खाली येते नाहिली आणि हीच ती कुटी. सुंदर अशी कुटी आहे. वठलेली झाडं आपल्याला दिसत आहेत मागे. हा आश्रम फारच रम्य होता, परंतु दुर्दैवाने इथे चातुर्मास करता येत नाही, कारण हा आश्रम चातुर्मासामध्ये जलमग्न असतो. चातुर्मासामध्ये हाच आश्रम अशा रीतीनं संपूर्णपणे पाण्यामध्ये वेढला जातो. सरदार सरोवराची उंची वाढवल्यावर हा आश्रम बुडणं सुरू झाले. कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडता है. या भागातील अनेक पुरातन वृक्ष वठलेले आहेत आणि जुने वाडे देखील ढासळून ओस पडलेले आहेत. गावामध्ये एक राम मंदिर आहे. द्वारकेनंतर तशी हुबेहूब मूर्ती थेट याच गावामध्ये आहे. त्यामुळे द्वारकाधीशाची ही मूर्ती प्रसिद्ध आहे. त्या मातारामने अतिशय सुंदर स्वयंपाक करून मला जेवायला वाढले. पोटभर जेवून बाहेर चालायला आलो. इथे रात्री गावातील तरुणांचे प्लास्टिक बॉल क्रिकेटचे सामने आश्रमाला लागूनच चालले होते. ते पाहत बसलो आणि समालोचकाचे विनोदी शैलीतील समालोचन ऐकून हसून हसून अक्षरशः पोट दुखायला लागले. आपल्या समालोचनावर एक परिक्रमावासी हसून हसून लोळतोय हे पाहिल्यावर त्याने विनोदाची पातळी अजूनच वाढवली आणि संपूर्ण परिसर हास्यमग्न करून टाकला. क्रिकेटच्या सामन्यामध्ये रंगत आणण्यासाठी समालोचन होते की समालोचनाची मजा वाढवण्यासाठी बाजूला क्रिकेटचे सामने ठेवले होते हेच कळत नव्हते, कारण सर्वांचे लक्ष त्या स्टँडअप कॉमेडीकडेच अधिक होते. माझ्यासोबत गावातील 1-2 मुले सामने बघत बसली होती. गावातील मुलं क्रिकेट मात्र चांगले खेळत होती. या गावात सर्व मंडलोई आडनावाचे लोक होते, त्यामुळे फलंदाज पण मंडलोई, गोलंदाज पण मंडलोई आणि क्षेत्ररक्षक देखील मंडलोई असायचा. तसा क्रिकेट या खेळाचा माझा फारसा काही संबंध नाही. मुळात मी स्वतः अतिशय टुकार दर्जाचे क्रिकेट खेळतो. हा खेळ मला कधीच फारसा आवडला नाही. मला कधीच भरोश्याचा फलंदाज किंवा गोलंदाज म्हणून वापरले गेले नाही. परंतु काही वर्षापूर्वी मी केलेल्या एका छोट्याशा उद्योगामुळे काही प्रसिद्ध क्रिकेटपटूंशी माझा चांगला संबंध आला होता. इतकंच. आम्ही काही मित्रांनी मिळून एक यंत्र बनवलं होतं, ज्याच्यावर क्रिकेटचा सराव करता यायचा. बघता बघता या यंत्राची कीर्ती सर्व प्रसिद्ध क्रिकेटपटूंमध्ये पसरली आणि त्या सर्वांनी ही यंत्र आमच्याकडून विकत घेतली. सचिन, द्रविड, गांगुली, सेहवाग, रहाणे, भज्जी, हरभजन सिंग, इरफान पठाण, युसुफ पठाण, कुंबळे वगैरे सगळ्यांनी आमची यंत्र वापरली होती. सहज बोलता बोलता ही माहिती मी माझ्यासोबत बसलेल्या त्या 2 मुलांपुढे बोलून गेलो आणि ते धावतच स्टेजवर गेले. समालोचक लगेच तिथून माईकवर ओरडू लागला. ओरडू सांगू लागला, आज आपले सौभाग्य आहे की तेंडुलकरचे मित्र आपले सामने पाहायला आलेले आहेत वगैरे वगैरे. विनोदी शैलीतल्या लोणकडी थापा त्याने सुरू केल्या. हे ऐकल्याबरोबर मी जी धूम ठोकली ते आश्रमाच्या खोलीत जाऊन आतून कडीच लावून घेतली आणि झोपून टाकले. रात्रभर बक्षीस समारंभासाठी कोण सांगणार. इथे मला एक महत्त्वाचा धडा मिळाला की स्वतःविषयी मौन राहणे परिक्रमेमध्ये किती आवश्यक आहे व का आवश्यक आहे. आता विषय निघालाच आहे, म्हणून वाचकांच्या माहितीकरता याबाबतची काही निवडक चित्रसोबत जोडतोय. यातल्या काही खेळाडूंना आपण ओळखतसुद्धा असाल. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या समवेत बांद्र्यातल्या त्यांच्या घराच्या मागच्या अंगणात प्रस्तुत लेखक. हा आहे अर्जुन तेंडुलकर. त्यांच्याच त्या बॅकयार्डमध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या एकदा प्रसंगी यांच्या घरी अनेकदा जाणं झालं. हरभजन सिंग त्याच्या जालंधरमधल्या अकादमीमध्ये, पारस मामरे यांच्यासह विदर्भ क्रिकेट अकॅडमीमध्ये जेव्हा ते तिथले हेड कोच होते रणजी टीमचे. हे आहेत चंदू बोर्डे, सर चंदू बोर्डे यांच्यासोबत. चंदू बोर्डे पायवाल्यांच्या समोरच आमच्या समोर जे ठेवले तेच आमचं यंत्र आहे. क्रिकेटर विनू मंकड यांचे नातू आणि भारताकडून 20 डेव्हिस कप खेळलेल्या हर्ष मंकड यांच्यासोबत. भारतीय संघाचा माजी फिजिओ अली इराणी याच्यासमवेत. क्रिकेट सर्कस हे मशीन टेनिससाठी पण आम्ही बनवलं होतं, त्यामुळं भारताचा महान खेळाडू लिएंडर पेस याला या यंत्राची माहिती देताना प्रस्तुत लेखक. भारतातला क्रमांक 1चा टेनिसपटू रामकुमार रामनाथन आणि क्रमांक 2 बालाजी यांच्या समेत कोवईमध्ये, तमिळनाडू. राजकीय फटकेबाजी करणाऱ्या राज ठाकरे यांना टेनिस कोर्टवरच्या फटकेबाजीबद्दल सांगताना प्रस्तुत लेखक. शिवाजी पार्क मैदानावर मुंबईला. तेव्हा राज ठाकरेंनी नुकतंच टेनिस शिकायला सुरुवात केली होती. अमित ठाकरे हे पण छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर टेनिसचे धडे गिरवत होते. या शर्मिळताई ठाकरे यांचा सराव घेताना प्रस्तुत लेखक आपण बघू शकता. या घटनेच्या बातम्या देखील तत्कालीन मीडियावर गाजल्या होत्या. ठाकरेंना टेनिस खेळायला शिकवताना प्रस्तुत लेखक.
राज ठाकरे यांच्यासमवेत. समोर आपण बघताय मीडियावाले कसे गोळा केलेत ठाकरे साहेबांनी. सचिन तेंडुलकर यांचं एक चित्र मी महाविद्यालयामध्ये असताना काढलं होतं 2003 साली. त्याच्यावर त्यांची स्वाक्षरी मी घेतली. अजून काही चित्र आहेत. अकरावीमध्ये रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करण्याच्याऐवजी टीप कागदावर काढलेलं तेंडुलकरचं चित्र, ते पण त्याला आवडलं आणि त्याने कागदाच्या मागे स्वाक्षरी दिली. याही चित्रावर स्वाक्षरी मागच्या बाजूला दिलेली आहे. चित्रापर्यंत ठीक आहे, परंतु असे व्यावसायिक खेळाडू हे तरुणांचे आदर्श असू शकत नाहीत किंवा असू नयेत. त्यामुळं अगदी त्याच महाविद्यालयीन जीवनामध्ये मी काढलेलं एक चित्र आपल्याला दाखवतो. आपले म्हणजे तरुणांचे खरे आदर्श हे असेच हवेत. महाविद्यालयीन जीवनातले प्रस्तुत लेखकाचे एक पेन स्केच हे सोबत जोडले. असो, हे सर्व सांगण्याचं कारण इतकंच आहे की कोणाला असं वाटू नये की आयुष्यात काहीच न जमलेली माणसं नर्मदा परिक्रमा करतात. याउलट अनेक परिक्रमावासी पाहिल्यावर मला असं जाणवलं की आयुष्यात सर्व काही करून झाल्यावर अजून काहीतरी अप्रतिम आणि एकमेव द्वितीय करण्याची, अनुभवण्याची उत्कट इच्छा असलेले लोकच नर्मदा परिक्रमा करतात. मी शक्यतो या सर्व गोष्टींविषयी फारशी वाच्यता आजवर कुठे केलेली नव्हती, कारण ती करण्यासाठी लागणारी समाज माध्यमे वापरणं मी 2006 सालापासूनच VIS अर्थात व्हर्च्युअल आयडेंटिटी सुसाईड करून बंद केलेली आहेत. परंतु हा ब्लॉग मोठ्या प्रमाणात तरुण देखील वाचत आहेत. त्यांच्यामध्ये परिक्रमेविषयी आणि परिक्रमावासींविषयी नकारात्मक संदेश जाऊ नये म्हणून मी मुद्दामवरील फोटो काहीशा अनिच्छेने सोबत जोडलेले आहेत. याची सुज्ञ वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. माझ्याशी वैयक्तिक परिचय नसलेले अनेक वाचक मनोमन असा विचार करू शकतात की आयुष्यात काही नकारात्मकता आली म्हणून या तरुणाने परिक्रमा उचलली की काय. तर तसं काही नसून आयुष्यात देवदयेने आलेली सकारात्मकता योग्य प्रकारे वापरली जावी म्हणून ही परिक्रमा आहे. आपली सर्व विहित कर्मे यथाशक्ती, यथामती, यथायोग्य आटोपून घ्यावीत आणि मग गुरु आज्ञेने यथावकाश सावकाश परिक्रमा उचलावी हे उत्तम. नर्मदे हर, नर्मदे हर.